नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। 25,000 विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारणार, त्याचबरोबर भारतीतील कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नामदार संजयजी शिरसाट यांनी भारती संस्थेत बोलताना दिले आहे। 29 जानेवारी रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या भारती संस्थेस मी भेट दिली, याचा मला अभिमान असून सामाजिक न्याय विभागात अनेक समस्या आहेत त्याची मला जाणीव आहे, परंतु आपल्याला या विभागात अनेक बदल करायचे आहेत। समाज कल्याण व भारतीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावेत। आपल्याला जीवनात आलेल्या संकटांना न डगमगता आपण पुढे वाटचाल करून आपलं ध्येय निश्चित करावं। राज्यातील सामाजिक न्याय विभागातील सर्व वसतिगृह विद्यार्थ्यांना अद्ययावत सेवा उपलब्ध करून देऊन 25,000 विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी या ठिकाणी दिली आहे। भारती संस्थेत भेट दिल्यानंतर संजय शिरसाट यांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा आढावा देखील घेतला। तसेच त्यांनी भारती संस्थेच्या मुख्यालयात सदिच्छा भेट देखील दिली। यावेळी बोलताना श्री शिरसाट यांनी संघर्षमय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला। गेल्या 10 वर्षापासून भारतीतील 1200 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ झाली नाही। पगार वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी मंत्री महोदय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। निवेदनाची दखल घेऊन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ निश्चित केला जाईल असं त्यांनी आश्वासन देखील या ठिकाणी दिलं आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शिरसाट यांनी विनम्र अभिवादन केलं आणि भारती संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांनी मंत्री महोदय यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जय भीम ही कविता भेट देऊन स्वागत केले। तसेच भारतीतील विविध योजनांची माहिती देऊन आपल्या मार्गदर्शनाखाली भारतीतील सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी विशेष कार्य अधिकारी श्री अभय देशमुख, विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, उमेश सोनावणे, लेखाधिकारी योगिता झानपुरे यांच्यासह भारती संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामदास लोखंडे यांनी केलं आणि आभार निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांनी मानला आहे। निश्चित भारतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील, कुणावरही अन्याय होणार नाही। सामाजिक न्याय खाते न्याय द्यायची भूमिकाही माझी आहे।